तर लगेच फरक पडण्यासाठी तर मग आले. तर म्हणलं चला, म्हणलं इथं तापा इथं का नाही शेळ्या आता बसेल. मी शेळ्याच्या जवळ आलेली आहे. डोकं नाही विसरलं, काय नाही. सकाळी निघले तर 2 घंटे लागले रस्त्याने. पाय हे म्हणजे आमच्या इकडे पिपळ दर्यावाने आहे ही. तर मग इथं आले मी हेडीव काढण्यासाठी. इथं शेळ्या बसेल होत्या मस्त छान. हे पहा शेळ्या आहेत, ऐकून घर येतं हवा. ऐकून किती म्हणजे खेडा आहे ना, त्याच्यामुळं हे पहा किती घराची शान म्हणजे आमच्या इकडवानीच आहे. तर म्हणलं चला काढा, म्हणलं इथून हेडीव. तर काढून चालवला मी हेडीव. कसा वाटला तर कमेंट करा, लाईक करा. तर पहा कसा वाटला. पहा शेळ्या बसलेल्या आहेत. म्हणजे आता सोडणार ना, 10 वाजले तर 10 का वाजले ना अजून. तर त्याच्यामुळे शेळ्या बांध इथे हे बसवले. त्या ताईला बोलल्या मला की तर मग कामाला गेल्या कांदे काढायसाठी. तर उठतं घेतात, तर 15-15 हजाराचे कांदे घेतात काढायसाठी. तर उधळं घेतात, तर उधळं करून तर मग माझ्यासमोर गेलेले आहेत. तर मग मी थांबले इथं थोडा वेळ. ते जाईपर्यंत मी काढला नाही हेडी, पण आता काढला मी. तर कोण नाही म्हणून त्याच्यामुळे पहा इकडं किती चांगलं आहे वातावरण आहे का. दिसलं का पहा कुत्रं. इथं भीती वाटते कुत्र्याची. पहा किती भारी आहे. पहा इथं फुलं म्हणजे फुलं पहा हे का नाही आमच्या इकडं त्याला काय म्हणतात. तर पहा इथं धुणं वाळू घातलेलं आहे. किती चांगलं वाटते. मस्त वातावरण. कसं वाटलं तुम्हाला, कसं वाटलं तर सांगा नक्की कमेंट करून. कसं आहे कसं नाही. तर मी काढलेला आहे. तर पपया पहा किती छानपैकी आहे इकडं वातावरण आहे का. फुलं येतं मस्त, दोडके काकड्या सगळं आहे इकडं. पहा फुलं हे का. इथं टाकी आहे पाण्याची, पाणी पिण्यासाठी आहे बाई. पहा इकडं किती भरपूर रिकामी जागा आहे है का. पहा किती चांगले तर कामाला चालले. हे टॅम्पो कामाला चालला. तर मी आले काढण्यासाठी. तर टॅम्पो कामाला चालला. आता इकडं हे बाई इथं बैल इथं गाय आहे गाय.